गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी मुलाखत अनुसूची भरून घेतल्यानंतर त्या मुलाखत अनुसूचीवर आधारित माहितीचे विश्लेषण करण्यासाठी त्या माहितीचे सारणीयन कसे करावे, त्या माहितीचे विविध आधारावर वर्गीकरण कसे करावे, त्या माहितीचे टॅब्युलेशन कसे करावे याविषयी माहिती घेत होतो. प्रश्नावलीमध्ये उपलब्ध माहितीचे सारणीयन करण्यासाठी, वर्गीकरण करण्यासाठी तक्ता कसा तयार करावा, त्या तक्त्याला योग्य शीर्षक कसं द्यावं आणि उपलब्ध माहितीचे वर्गीकरण कसे करावे याचे अध्ययन करण्यासाठी मागील तासामध्ये आपण शिक्षण या मुद्द्यावरून नमुना कुटुंब प्रमुखाचे शिक्षणावर आधारित वर्गीकरण केले होते. त्यामध्ये आपण नमुना कुटुंब प्रमुखाचे शिक्षणावर आधारित वर्गीकरण करीत असताना शिक्षणाचे 3 गटामध्ये वर्गीकरण केले, 3 वर्गामध्ये वर्गीकरण केले. पहिला कॉलम होता 12वी पेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या कुटुंब प्रमुखाचे प्रमाण किंवा संख्या. दुसरा कॉलम होता 12वी ते पदवी प्राप्त शिक्षण घेतलेल्या कुटुंब प्रमुखाचे प्रमाण किंवा संख्या. आणि तिसरा कॉलम होता पदव्युत्तर पदवी प्राप्त शिक्षण घेतलेल्या कुटुंब प्रमुखाचे प्रमाण किंवा संख्या. आता आपण प्रश्नावलीतील जो तिसरा प्रश्न आहे तो आहे नमुना कुटुंब प्रमुखाचे वय. आपण घरगुती उत्पन्नाचे अध्ययन करण्यासाठी 10 कुटुंबाची नमुना म्हणून निवड केली आणि त्या 10 कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचे वय किती आहे हे विचारून आपण स्वतः मुलाखत अनुसूचीमध्ये त्याची नोंद केलेली आहे. तो प्रश्न आहे आपला प्रश्नावलीतील अनुसूचीमधील तिसरा प्रश्न, वय. तर आता तुम्ही संकलित केलेल्या 10 प्रश्नावलीमधील 10 अनुसूचीमधील प्रत्येक कुटुंब प्रमुखाचे वय लक्षात घ्यायचे आणि वयानुसार त्या ठिकाणी नमुना कुटुंब प्रमुखाचे वर्गीकरण आपल्याला करायचे. हे वर्गीकरण करीत असताना आपण वयानुसार 3 वर्ग तयार करूया. पहिला वर्ग आपण तयार करूया 25 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कुटुंब प्रमुखांची संख्या. 25 वर्षापेक्षा कमी वय असलेले किती कुटुंब प्रमुख आहेत हे आपल्याला या पहिल्या कॉलममध्ये लिहायचं. दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला लिहायचं 25 ते 50 वर्ष या दरम्यान वय असलेल्या कुटुंब प्रमुखाची संख्या. आणि तिसरा कॉलम 50 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या कुटुंब प्रमुखांची संख्या. तर असं वर्गीकरण करीत असताना आपण त्या तक्त्याला नाव काय द्यायचं, तर त्या तक्त्याला नाव असं द्यायचं की नमुना कुटुंब प्रमुखाचे वयानुसार वर्गीकरण. आपण 10 कुटुंब प्रमुखाच्या मुलाखती घेतल्या. नमुना 10 कुटुंब निवडले आणि त्या 10 कुटुंब प्रमुखांच्या
मुलाखती घेतल्या, त्यामध्ये तिसरा प्रश्न आपण विचारला होता वय. तर या 10 कुटुंब प्रमुखाचे वय किती आहे हे आपण आपल्या अनुसूचीमध्ये नोंदवलेलं आहे. तर त्या प्रत्येक अनुसूचीमधील वय लक्षात घ्यायचं आणि त्याचा या 3 पैकी एका वर्गामध्ये समावेश होतो. जर त्या कुटुंब प्रमुखाचं वय 25 वर्षापेक्षा कमी असेल तर तो 25 वर्षापेक्षा कमी या गटामध्ये येईल. जर त्याचं वय 25 ते 50 वर्षाच्या दरम्यान असेल तर तो दुसऱ्या गटामध्ये येईल, 25 ते 50 वर्ष गट. आणि तिसरा गट आपण केला आहे तो म्हणजे 50 वर्षापेक्षा अधिक. आणि ज्या कुटुंब प्रमुखाचं वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे ते तिसऱ्या गटामध्ये समाविष्ट होतील. अशा पद्धतीनं तक्त्याला नाव द्यायचं नमुना कुटुंब प्रमुखाचे वयानुसार वर्गीकरण आणि 3 कॉलम केले. पहिल्या कॉलममध्ये 25 वर्षापेक्षा कमी वय असलेले, उदाहरणार्थ आपल्या या प्रश्नावलीमध्ये 2 आहे म्हणून त्या कॉलममध्ये आपण 2 लिहायचे. 25 ते 50 वर्ष वय असलेले, 25 ते 50 वर्ष या दरम्यान वय असलेले, उदाहरणार्थ आपल्या प्रश्नावलीमध्ये 5 कुटुंब प्रमुख आहेत तर या कॉलममध्ये 5 लिहायचे. आणि तिसरा कॉलम आहे 50 वर्षापेक्षा अधिक. तर 50 वर्षापेक्षा अधिक वय असलेले, उदाहरणार्थ 3 कुटुंब प्रमुख आहेत तर त्या कॉलममध्ये 3 लिहायचे. मग आपलं या तक्त्याच्या साहाय्याने नमुना कुटुंब प्रमुखांचं वयानुसार वर्गीकरण झालं. 25 वर्षापेक्षा कमी वय असलेले 2 कुटुंब प्रमुख आहेत. 25 ते 50 वर्ष वय असलेले 5 नमुना कुटुंब प्रमुख आहेत आणि 50 वर्षापेक्षा अधिक वय असलेले 3 कुटुंब प्रमुख आहेत. अशा पद्धतीनं तक्त्यामध्ये उपलब्ध माहितीचं रूपांतर आपल्याला करता येते आणि यावरून आपल्याला जास्तीत जास्त नमुना कुटुंब हे 25 ते 50 वर्ष वयोगटातील आहेत. म्हणजे 50% कुटुंब प्रमुखांचं वय हे 25 ते 50 वर्ष एवढं असल्याचा आपल्याला निष्कर्ष काढता येतो. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 8 आपल्या अनुसूचीमधला. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 आहे अनुसूचीमध्ये आपला कुटुंबातील एकूण सदस्य संख्या. म्हणजे कुटुंबाचा आकार लक्षात घेण्यासाठी ते कुटुंब लहान आकाराचं आहे का मोठ्या आकाराचं आहे, ते कुटुंब विभक्त कुटुंब आहे का संयुक्त कुटुंब आहे. त्यासाठी आपण प्रश्नावलीमध्ये 8वा प्रश्न घेतला होता, कुटुंबातील एकूण सदस्य संख्या. आपण मुलाखत अनुसूची भरून घेत असताना त्यांना 8वा प्रश्न विचारला होता कुटुंब प्रमुखाला की कुटुंबातील एकूण सदस्य संख्या किती आहे. मग आता तक्ता तयार करताना तक्त्याला हेडिंग काय देणार, तक्त्याला नाव काय देणार, तर कुटुंबातील सदस्य संख्येनुसार नमुना कुटुंबाचे प्रमाण. कुटुंबातील सदस्य संख्येनुसार नमुना कुटुंबाचे प्रमाण. आता सदस्य संख्येनुसार नमुना कुटुंबाचं प्रमाण आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण तक्ता तयार करताना पहिला कॉलम घेणार आहोत 4 किंवा 4 पेक्षा कमी सदस्य असलेले कुटुंबाची संख्या. म्हणजे 4 किंवा 4 पेक्षा कमी ज्या कुटुंबाची सदस्य संख्या आहे ते या पहिल्या गटात येते, पहिल्या कॉलममध्ये. दुसऱ्या कॉलममध्ये 5 ते 8 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या. ज्या कुटुंबामध्ये किमान 5 सदस्य आहेत किंवा 8, जास्तीत जास्त 8 आहेत, अशा कुटुंबांची संख्या किती आहे हे आपण या दुसऱ्या वर्गामध्ये, दुसऱ्या गटामध्ये घेणार.
आणि तिसऱ्या गटामध्ये आपण घेणार 8 पेक्षा अधिक सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या. मग तक्ता तयार करताना 3 कॉलम होतील. पहिला कॉलम 4 किंवा 4 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेले कुटुंब. दुसरा कॉलम 5 ते 8 कुटुंबातील सदस्य संख्या असलेले कुटुंब. आणि तिसरा कॉलम आहे 8 पेक्षा अधिक सदस्य संख्या असलेल्या कुटुंबाची संख्या. तर आपल्या अनुसूचीनुसार 4 किंवा 4 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांचे प्रमाण हे 4 आहे. 5 ते 8 सदस्य संख्या असलेल्या नमुना कुटुंबांची संख्या ही सुद्धा 4 आहे. आणि 8 पेक्षा अधिक कुटुंबातील सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांची संख्या ही 2 आहे. मग याचं प्रमाण कसं काढायचं? 4 किंवा 4 पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांचं प्रमाण एकूण 10 कुटुंब आहेत. 10 पैकी 4 कुटुंबामध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी सदस्य संख्या आहे. त्यामुळे 10 पैकी 4 म्हणजे 40%. आपल्या नमुना कुटुंबापैकी 40% कुटुंबातील सदस्य संख्येचं प्रमाण हे 4 किंवा 4 पेक्षा कमी आहे. तसंच 5 ते 8 सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांचं प्रमाण सुद्धा 4 आहे. ते सुद्धा 40%. 40 आणि 40 80%. आणि 8 पेक्षा अधिक सदस्य संख्या असलेल्या कुटुंबांचं प्रमाण ते आहे 2. त्यामुळं 10 पैकी 2 म्हणजे 20%. अशा पद्धतीनं या तक्त्यामध्ये आपण कुटुंबातील सदस्य संख्येनुसार नमुना कुटुंबाचे प्रमाण अभ्यासले आहे. ओके. आता असाच तक्ता आपण क्वेश्चन नंबर 9च्या बाबतीत तयार करूया. क्वेश्चन नंबर 9 काय आहे? क्वेश्चन नंबर 9 आहे तुमच्या कुटुंबातील उत्पन्नाचे मुख्य साधन कोणते? म्हणजे प्रत्येक कुटुंबाला त्यांचं उत्पन्न मिळविण्यासाठी कुटुंबाचे मुख्य उत्पन्नाचे साधन कोणते तरी एक साधन असते. मग ते कोणतं साधन तुमच्या कुटुंबाचं मुख्य उत्पन्न मिळविण्याचं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्यासाठी आपण तक्ता तयार करणार आहोत. त्या तक्त्याला नाव देणार आहोत आपण नमुना कुटुंबाचे मुख्य उत्पन्नाच्या साधनानुसार प्रमाण. नमुना कुटुंबाचे मुख्य उत्पन्नाच्या साधनानुसार प्रमाण. तर त्यामध्ये आपण 4 कुटुंबाची 4 मुख्य उत्पन्नाची साधने दिली होती. एक साधन होतं शेती, दुसरं होतं व्यवसाय, तिसरं होतं नोकरी आणि चौथं होतं मजुरी. या 4 पैकी कोणतं नमुना कुटुंबाचं मुख्य उत्पन्नाचं साधन आहे त्यानुसार त्या कुटुंबाची त्या गटामध्ये आपण त्या गटामध्ये त्या वर्गामध्ये समावेश करणार. तर नमुना कुटुंबाचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती. शेती हे नमुना कुटुंबातील मुख्य उत्पन्नाचं साधन असलेल्या कुटुंबांची संख्या आहे 7. व्यवसाय मुख्य उत्पन्नाचं साधन असलेल्या कुटुंबाची संख्या आहे 1. नोकरी हे उत्पन्नाचं साधन असलेल्या मुख्य उत्पन्नाचं साधन असलेल्या कुटुंबाची संख्या आहे 1. आणि मजुरी हे मुख्य उत्पन्नाचं साधन असलेल्या कुटुंबाची संख्या आहे 1. तर अशा पद्धतीनं 10 पैकी 7 कुटुंब शेती करतात. म्हणजे शेती करणाऱ्या कुटुंबांचं प्रमाण हे 70% आहे. म्हणजे 70% नमुना कुटुंबातील उत्पन्नाचं मुख्य साधन हे शेती आहे. आणि फक्त एका कुटुंबाचं म्हणजे 10% कुटुंबाचं मुख्य उत्पन्नाचं साधन हे व्यवसाय आहे. नोकरी हे साधन 10% कुटुंबाचं उत्पन्नाचं मुख्य साधन आहे.
आणि मजुरी हे मुख्य उत्पन्नाचं साधन असलेल्या कुटुंबाचं प्रमाण हे 10% आहे. असं 70 + 10 + 10 + 10 असं एकूण 100% नमुना कुटुंबाचे मुख्य उत्पन्नाच्या साधनानुसार प्रमाण या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.